प्रेज द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा येशूदाय सागर चॅनलमध्ये प्रियजनांना सर्वांचं स्वागत असो. प्लीज येशूदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ दाखवताना जास्तीत जास्त देवाचा गौरव करा. प्रियजनांनो, मी तुमच्यासाठी देवाचा सुंदर संबंध घेऊन आलो आहे आणि सुंदर संबंधामध्ये मी तुमच्यासाठी प्रार्थना देखील करणार. त्यासाठी तुम्ही सर्वात अगोदर देवाचा गौरवासाठी येशूदाय सागर चॅनलला सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ दाखवताना जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. निर्मया याचा 29वा अध्याय. निर्मया याचा 29वा अध्याय आणि वचनाद्वारे मी प्रियजनांना बोलतो. त्यातलं 11 वचन. परमेश्वर म्हणतो, तुमच्याविषयी माझ्या मनात ज्या संकल्पना आहेत त्या मी जाणतो व त्या संकल्पना हिताच्या आहेत, अरिष्टाच्या नाहीत. तेव्हा तुम्हाला तुमच्या भावी स्तुतीत आशा देणार आहे. परमेश्वर जो प्रियजनांना बोलतो, ज्या संकल्पना तुमच्यासाठी परमेश्वराच्या आहेत त्या सर्व हिताच्या आहेत आणि सुवार्थाच्या आहेत आणि त्या चांगल्या आहेत. आणि त्या संकल्पना आपल्यासाठी कधीही चांगल्या असतात. देवाच्या योजना, देवाच्या कल्पना त्या कधीही आपल्यासाठी चांगल्या असतात. म्हणून देवाची सुवार्थ आणि देवाची योजना ही आपल्याद्वारे केली पाहिजे. कारण की देवावर जर तुम्ही भरोसा ठेवता तर मनुष्यावर कधी विश्वास ठेवला नाही पाहिजे. कारण की मनुष्य बदलतो पण देव कधीही बदलत नाही. देव त्याच्या वचनावर, त्याच्या स्थितीवर कायम आहे. त्याने आज देखील कर्म केलं तर काल देखील करतो आणि उद्या देखील करतो. तो म्हणतो, तो किती जलजलीच्या चिखलात असो, कुठं देखील तू पडला असला तरी मी तुझ्याबरोबर आहे आणि मी तुला तर कधी न सोडणारा परमेश्वर आहे. ज्या संकल्पना देवाने तुमच्यासाठी आपल्या प्रियजनांना त्या महान आहेत. म्हणून तो देव म्हणतो, जे जड वजे माझ्या चरणी माझं हलकं वजन आहे. आणि परमेश्वराचा हलकं वजन प्रार्थना, उपवास, देवाच्या सानिध्यात राहणं, देवाचं वचन आहे, चर्च आहे. त्याद्वारे जर तुम्ही कार्य करणार तर देव आज देखील तुमच्या जीवनात कार्य करणार. आजच देव तुमच्या बंधनातून मोकळं करणार, सैतानी बंधनातून तुम्ही मोकळं करणार. पण फक्त देव म्हणतो, माझ्यावर विश्वास ठेव आणि माझ्या कल्पना ठेव. काही गोष्टीला जर देव टाईम लावतो तर त्या गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या होणार आहेत म्हणून टाईम लावतो. म्हणून त्या गोष्टीकडनं बघता परमेश्वराच्या वचनाकडे बघा आणि चला, आणि देव तुम्हाला स्पर्श करणार आणि देव तुमच्या सर्व परिस्थिती बदलणार. कारण की तो कधी न बदलणारा परमेश्वर आहे. तो आज देखील तुमची परिस्थिती बदलणार आहे. आज मी तुमच्यासाठी प्रियजन प्रार्थना देखील करेन. पुन्हा एकदा इथे सगळं चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त व्हिडिओ मोठा केला त्यांनी जास्त देवाचा गौरव मी प्रार्थना करतो. पवित्र देवाच्या ऑनलाईन लेकर बघत आहे प्रत्येकाला प्रत्येक तुला बसलेल्या प्रत्येक प्रत्येक ओळाचा त्यांच्या जीवनात प्रत्येक होतो. पूर्ण ज्याचं डोकं दुखतं त्याचं डोकं बरं, हात दुखतं त्याचा हात बरा, पाय बरे होईल, कॅन्सर नीट, थायरॉइड नीट, ब्लड प्रेशर शुगरच्या आतून नीट, गाठी इतर स्थितीचाच नव्हत्या बहिणी करून त्याला लेकराचा चर ज्याला करणे त्याला घराचा जर सर्दीचा खोकला वाटतं वारंवार नीट इश्यूच असणार, उष्णदाचे रोग नीट इश्यूच असणार, शारीरिक कमजोरी नीट इश्यूच असणार, पैशाने बनल्यानंतर मोकळ्या ज्याला करणे त्याला घराचा चर होते, ज्याला गाडी त्याला गाडीचा चर बरकतीचा असणार. विशेष करून बाप्यांना पवित्र आत्मा ज्याने पण रोज बायबल आणि प्रार्थना वाचून तुझा गौरव करतो. पवित्र आत्म्याचा स्पर्श